नमस्कार, मी आहे पूजा आणि पूजाचं किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज मी बनवलं आहे तुमच्यासाठी खास स्वीट पदार्थ। तर स्वीटमध्ये आज आहे गाजरचा हलवा। तर थंडीचा दिवस आणि गाजरचा हलवा खूपच मस्त अशी रेसिपी होणार आहे आणि ही रेसिपी तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायची आहे, कारण हा हलवा खूपच टेस्टी झालेला आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप करून बघितला तर तुमचा गाजरचा हलवा असा टेस्टी होणार नाही। दिसतो इतका छान आणि टेस्टी, तर खरंच खूप छान टेस्टी झालेला आहे। तर चला मी तुम्हाला पटकन अशी वेळ न घालवता रेसिपी पूर्ण दाखवते। तर इथे मी घेतलेले आहे स्वच्छ गाजर धुवून आणि इथे मी अर्धा किलोचा हलवा बनवत आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला गॅस पेटून घ्यायचा आहे आणि त्यात ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहे। तर ड्रायफ्रूट हे मी तुकडे करून घेतलेले आहे। त्यात आपल्याला टाकायचं आहे गावरान तूप। गावरान तूप आपल्याला लगेच जास्त टाकायचं नाहीये, थोडं थोडं करून आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे। तर पुढची प्रोसेस तुम्ही बघताच आहे आणि बघू शकता असे आपल्याला ड्रायफ्रूट काढून घ्यायचे आहे। त्यात आपल्याला टाकायचा आहे किसलेला गाजर। तर हे हलवा टाकून आपल्याला रंग येईपर्यंत आपल्याला मिक्स करीत राहायचं आहे, म्हणजेच हे गाजर लाल असतं आणि याचा कलर पिवळसर होतो। तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला हळदीसारखा कसा पिवळसर कलर दिसत असेल। कलर बदलला की लगेच आपल्याला त्यात दुधाची साय टाकायची आहे। तर तुम्ही बघू शकता मी इथे फ्रेश दुधाची साय घेतलेली आहे आणि दूध पण आपलं घरगुती आहे। तर दुधाची साय टाकून आपल्याला पुन्हा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यातच टाकायचे आहे आपल्याला वेलची पूड। तर इथे मी 4 ते 5 इतक्या वेलची घेतलेली होती आणि इथे टाकायचे आहे आपल्याला मिल्क पावडर। तर इथे मी मोठा चम्मच मिल्क पावडर घेतलेला आहे। तुम्हाला जर खवा वापरायचा असेल तर तुम्ही खवा पण वापरू शकता। तर मिल्क पावडरने आपल्या गाजरच्या हलव्याला खूपच छान असा टेस्ट येऊन जाणार आहे आणि आपल्याला मिल्क पावडर टाकून व्यवस्थित असं मिक्स करतच राहायचं आहे, कारण मिल्क पावडर आपण कोरडी टाकलेली आहे आणि ती सगळीकडे अशी मेल्ट झाली पाहिजे। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि आपल्याला लगेच यावर झाकण ठेवायचं नाही आणि लगेच आपल्याला ह्याच कंडिशनला दूध पण टाकायचं नाही। तर तुम्ही बघू शकता मस्त आधी परतावून दिलेला आहे आणि मगच आपल्याला यात दुधाचा वापर करायचा आहे। एक साधारण 5 ते 6 मिनिटं मी परतावून घेतलेला आहे। त्यानंतर गरम दूध इथे मी वापरलेला आहे। दूध आपल्याला थंड टाकायचं नाहीये, गरमच दुधाचा वापर इथे करायचा आहे। तर दूध टाकून आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ठेवून द्यायचं आहे 10 मिनिटासाठी झाकण। तर 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं शिजत आलेलं आहे। तरी यात थोडं दूध बाकी आहे, तर आपण पुन्हा यावर झाकण टाकून घेणार आहे। त्याआधी आपण भाजलेले ड्रायफ्रूट टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं मस्त असं गाजरचा हलव्याचा सुगंध येत आहे। तर यावर पुन्हा आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे। तर मस्त असं गाजरचा हलवा आपला तयार झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता यात दूध पण राहिलेलं नाही आणि सुगंध खूप छान येत आहे आणि रंग पण बदललेला आहे। तर ह्याच कंडिशनला आपल्याला टाकायची आहे साखर। तर साखर आपल्याला ज्या वेळेस यात दूध राहत नाही त्यावेळेसच आपल्याला इथे साखरेचा वापर करायचा आहे। म्हणजे काय होतं, जेव्हा आपण साखर टाकतो लास्टला तेव्हा आपल्या जो हलव्याला खूप छान कलर येऊन जातो। तर तुम्ही बघू शकता हलव्याचा कलर कसा व्हाईट होता, त्यानंतर लालसर कलर होत आहे आणि यात आपल्याला 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। मी पहिल्यांदा सांगितलं होतं आपल्याला साजूक तूप डायरेक्टली टाकायचं नाहीये, आपल्याला स्टेप बाय स्टेप साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता आपल्या हलव्याचा किती कलर मस्त बदललेला आहे आणि खरंच खूप छान अशी सुगंध येत आहे आणि तुम्ही बघू शकता जवळून मस्त असा शिजलेला पण आहे आणि यात आता जे साखरेचं पाणी आहे, म्हणजे साखरेचं पाणी झालेलं आहे ते पूर्ण मुरून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यावर मी टाकलेले आहे पिस्त्याचे तुकडे। तर तुम्ही बघू शकता इथे हलवा किती छान झालेला आहे आणि खरंच खूप टेस्टी झालेला आहे। आणि तुम्हाला जर माझा विश्वास पटत नसेल तर तुम्ही पण असा हलवा ह्याच पद्धतीचा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आणि हा हलव्याचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही पण असा हलवा नक्की
करून बघा. आणि मी खूप मराठमोळी अशा रेसिपी केलेल्या आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तेही रेसिपी तुम्ही नक्की आवर्जून बघा. तर हा गाजरचा हलवा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक तर नक्की करा. थँक्यू.